नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे। त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून त्यामध्ये कांदा, टमाटर, मिरची, अद्रक, लसूण हे सगळं टाकून सॉफ्ट होईपर्यंत घ्यायचं आहे। हे सॉफ्ट होते आपल्याला इकडे पालक घ्यायची आहे। ती स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते मिक्सर जारमधून काढून घ्यायचं आहे। त्या जागी तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळून थोडंसं मिक्सर जारमध्ये काढून घेऊ शकता। मी असंच करत आहे, तर तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकताय। चला तर आपण इकडे बघूया सॉफ्ट झाला असेल तर। सॉफ्ट अजून झालेलं नाही, मग थोडासा वेळ आपण ठेवून सॉफ्ट करून घेऊया। सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या जारमधून काढून घ्यायचं आहे। हे सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट लागतील। चला तर आता हे सॉफ्ट झालेलं आहे, तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे। हे आपली पेस्ट तयार झाली आहे। तर आपल्याला आता इथे पनीर कट करायचं आहे। मी इथे मीडियम साईजचं कापलेलं आहे। तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कापू शकता। स्मॉल पाहिजे तर स्मॉल कापू शकता। नंतर आपल्याला एक कढईत 3 चम्मच तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला पनीर सगळं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कच्चंही टाकू शकताय। पालक पनीरमध्ये तर पनीर कच्चंच असते, पण मला थोडंसं फ्राय करायचं होतं, म्हणून त्यामुळे मी थोडंसं फ्राय करत आहे। तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकताय। इथे आपलं पनीर फ्राय झालेलं आहे, तर आपण ते काढून घेऊ लगेच। आता बाकीच्या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला इथे एक तेजपत्ता, लवंग, दालचिनी हे टाकून घ्यायचं आहे। हे चांगलं तळल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण बनवलेली पेस्ट टाकायची आहे। ह्या पेस्टला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। ह्या पेस्टला जोपर्यंत तेल साईडनं सुटत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी। यानंतर आपण मीठ टाकू चवीपुरतं। मीठ टाकल्यानंतर आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला 5-10 मिनिट एक प्लेट झाकून मंद आचेवर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला लागणार असेल तर पाणी घालायचं आहे। प्लेटमध्ये थोडंसं आपण बघताय कसं तेल सुटलेलं आहे साईडकून। असं शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पालकची पेस्ट घालायची आहे आणि ह्या दोन्हीला नंतर मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत एकजीव होत नाहीत। हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर मसाला टाकायचा आहे। तुम्ही कोणता यूज करतो, मटर पनीर मसाला या साधा पनीर मसाला। इथे मी बटर पनीर मसाला यूज केला आहे। नंतर आपल्याला याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण त्याच्यावर एक प्लेट झाकून त्याला मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। त्या प्लेटमध्ये 1 ग्लास पाणी टाका, कारण नंतर लागेल तर आपल्याला ते टाकावे लागेल मध्ये। आता बघू शकताय तुम्ही किती छान शिजले, साईडून किती तेल आलेलं दिसते। हे आपली ग्रेव्ही शिजलेली आहे। त्यामध्ये आता आपण पनीर घालू।
पनीर टाकून आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे या ग्रेव्हीमध्ये. जास्त हे करायचं नाही, हलक्या हाताने करायचे, त्यामुळे पनीरचे तुकडे नाही होणार. त्यानंतर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही पाणी घाला. इथे खूप घट्ट दिसते ग्रेव्ही म्हणून मी थोडंसं पाणी टाकले, पण पाणी गरमच टाका, थंड पाणी टाकायचं नाही. गरम पाणी टाकल्याने त्याला चव पण मस्त येते आणि चांगलं पण लागतं. हे टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनिट प्लेट झाकून तसंच ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडू बघू शकता किती छान दिसते भाजी. तेल एकदम मस्त आलेलं आहे वरती. तर आपली पालक पनीर इथे तयार झालेली आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसते.